सुरुवातीला पाहूया 3 लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली। अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस उजाडलाय। आज तरी कामकाज होणार का याकडे लक्ष असणार आहे। गेले 2 दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केला होता। आज मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर अबू आझमी यांनी औरंगजेब विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आजही सभागृहात पाहायला मिळणार का यावर आपलं लक्ष असणार आहे। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे आणि नाशिक कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती न दिल्यास त्यांचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या नाशिकमधल्या घडामोडीकडे आपलं लक्ष आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे धाराशिव बंदची। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिव बंदची आज हाक देण्यात आली आहे। देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट उसळली। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं अशी मागणी होतीये। त्यामुळे धाराशिव बंदच्या या बातमीकडेही आपलं लक्ष कायम आहे।